हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला बहरीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले। याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद हे रिक्त ठेवणं या मुद्द्यावर विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवरती कडाडून टीका केली। विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे असा घणाघात या नेत्यांनी केला। दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। आज दोन उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पदं मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठायी अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।